गोव्यातील शांत आणि निसर्गरम्य शिरगावमध्ये श्री लयराई जत्रा दरवर्षी भरते। 5 दिवस चालणाऱ्या या जत्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक येतात। या काळात भाविक उपवास करतात आणि हर हर महादेव आणि लयराई माता की जय अशा घोषणा देत देवाचं दर्शन घेतात। यंदा ही यात्रा 2 मे रोजी सुरू झाली होती। पहिल्याच दिवशी या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। अशात यंदा ही श्रद्धा चेंगराचेंगरीच्या आक्रोशात गडद झाली आहे। मंदिराच्या उतारावर अचानक तोल गेलेल्या काही भाविकांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि यात तिथे चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेत अनेक भाविक एकमेकांवर पडले तर काही भाविक गंभीर जखमी झाले। यामध्ये आतापर्यंत 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 70हून अधिक भाविक जखमी झाले। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेमुळे संपूर्ण गोवा हादरून गेले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केलाय। प्रशासनाने तात्काळ मदत कार्य देखील सुरू केले। परंतु आता प्रश्न असा उभा राहतो, गर्दी नियंत्रण, यंत्रणांचं नियोजन आणि सुरक्षितता याची जबाबदारी कुणाची? या घटनेनंतर जत्रेचा उत्सव मावळला असून भाविकांमध्ये शोक आणि भीतीचं वातावरण पसरले।